आम्हाला लोकांचं काम पाहिजे. मला इतकी कामाची आवड आहे की कुठं काम करता येईल ही आम्ही साईड शोधत असतो. तरी विरोधक म्हणतात की फलटणची बारामती झाली पाहिजे, फलटणची बारामती झाली पाहिजे. हे सगळं झूट आहे. बारामतीमध्ये सुद्धा फलटण तालुका एवढा सुकाळ नाही. तालुक्यातील जर 20-25 हजार लोकांना जर रोजगार प्राप्त होत असेल तर ह्याच्यापेक्षा आणखीन महाराज साहेबांनी नेमकं काय करायचं. त्यांच्याच काळात पाणी अडवलं आणि त्यांच्याच काळात कालवा पण झाला, धरण पण बांधलं, पाणी पण अडवलं, कालवा पण झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळलं. असा महाराष्ट्रामध्ये मला वाटते एकमेव श्रीमंत रामराय साहेब असतील. म्हणजे मतदाराची म्हणजे आपला जो काय मतदार आहे त्यांनी आपल्याला निवडून दिले आणि मग त्याचं काम करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. ही सामाजिक जबाबदारी मी लक्षात घेतो आणि त्या पद्धतीने मी काम करत असतो. कुणाचाही प्रभागातून फोन येऊ द्या, कसलंही काम असू द्या, मी घरपोच करतो. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये एक माझं विजन आहे. फक्त 5 वर्षातून मला एकदाच मत द्या आणि 5 वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करण्याची मला संधी द्या. तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये. महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकीची वारे वाहताना दिसून येत आणि याच माध्यमातून आज आपण पोहोचलो आहे फलटण तालुक्यात. अतिसंवेदनशील तालुका म्हणून समजला जातो फलटण. आणि या फलटणमध्ये कशा पद्धतीनं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा सामना दिसून येतोय. आता आपण पोहोचलोय प्रभाग नंबर 11 मध्ये आणि कशा पद्धतीने इथले जे नगरसेवक आहेत विद्यमान आपल्या बरोबर आहेत त्यांचं विजन काय आहे आणि सध्याला ते जे उभे राहिलेत ते दस्तूर खुद्द राजे गटाकडून आणि गेल्या पंचवार्षिकलाही ते या प्रभागाचं नेतृत्व करताना दिसून आले. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने गेले पंचवार्षिकला बी तुम्ही नगरसेवक होता, याही वर्षी तुम्हाला तिकीट देण्यात आलंय. काय असं तुम्ही या वार्डावरती जलवा केला की तुम्हाला ह्या वर्षीही तिकीट मिळालं? काय झालं, एकतर पाठीमागच्या 2016ला मी प्रभाग क्रमांक 9 मधून माझी मिसेस उभा होती आणि त्या प्रभागामध्ये जवळपास माझा जिल्ह्यामध्ये क्रमांक 2च्या मताधिक्याने विजय झाला. आणि हा विजय झाल्यानंतर एक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि तत्कालीन सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, तत्कालीन आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर मी तसा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हटलं आता आपल्याला एवढी मोठी संधी मिळाली तर आता आपण काम करायचं. आणि मग आम्ही कामाचा एवढा झपाटा लावला की प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक भाग असा ठेवला नाही मी की त्या भागामध्ये सिमेंट पाईपलाईन, गटर पाईपलाईन केली नाही. त्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, गटर पाईपलाईन केली. त्याचबरोबर काही ठिकाणी मी जिम दिली, 35 लाखाची जिम दिली मी. काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवले. त्याचबरोबर काही ठिकाणी कोविडच्या काळामध्ये तेवढं मी प्रचंड मोठं काम केलं की प्रभागातील प्रत्येक घरामध्ये मी जाऊन किट वाटप केली. 2-3 वेळा किट वाटप. म्हणजे 9 मध्ये होता का पहिले तुम्ही? पूर्वी 9 मध्ये होतो. आता हा प्रभाग वाढल्यामुळं तुम्ही आता काय झालं, एवढी मोठी कामं केली, जवळपास 22 कोटीची कामं मी माझ्या प्रभागामध्ये केली. आता काय झालं, या निवडणुकीमध्ये प्रभाग रचना बदलली. आता प्रभाग रचना बदलल्यानंतर माझा जो मूळचा 9 भाग होता तो 4 प्रभागामध्ये विभागला. काही भाग 8 मध्ये गेला, काही भाग 9 मध्ये गेला, काही भाग आपला 11 मध्ये गेला आणि काही भाग 12 मध्ये गेला. आता 4 प्रभागामध्ये माझा भाग गेल्यामुळं तसं बघितलं तर मला मी भाग्यवान समजतो की यंदा प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी ही जागा सुटली. मला तर 3 ठिकाणी माझी मागणी झाली. 4थ्या ठिकाणी सुद्धा माझी मागणी झाली की पार्टीकडे की दादासाहेब चोरमल्यांना आमच्याकडे उमेदवारी द्या. आता हे मी माझं भाग्य समजतो की आपण केलेल्या कामाचं आपलं फळ होतं. पण शेवटी पार्टीने निर्णय केला की तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडणूक लढवायची आणि ती प्रभाग क्रमांक 11 मधून लढवायची. मग आता माझ्याकडे प्रभाग क्रमांक 11 मध्ये माझा मूळचा काय जो भाग आहे 25-30% तो आलेला आहे. आता या प्रभागामध्ये मी स्वतः आहे. नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आहेत. त्याचबरोबर नगरसेविका पदासाठी सौभाग्यवती प्रियांका युवराज निकम ह्या मॅडम आहेत. आम्ही तिघही या भागामध्ये फिरतोय. खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला प्रतिसाद मिळतो आणि मी जे काय काम केलं किंवा श्रीमंत रामराजेंनी जी मला काय ताकद दिली आणि त्या ताकदीचा मी उपयोग करून जे फलटण शहरामध्ये काम केलं होतं किंवा फलटण शहरामध्ये एक मी सर्वांना परिचित असणारा चेहरा आहे. मी रिटायर मुख्याध्यापक आहे. मी BSc BEd आहे. मी उपशिक्षक म्हणून जवळपास 30 वर्ष सेवा बजावलेली आहे आणि मी आता मुख्याध्यापक म्हणून सध्या रिटायर झालेलो आहे. मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे, खो खोचा राष्ट्रीय खेळाडू आहे
आणि मी माझी महात्मा शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मूकबधिर विद्यालयामध्ये मी ज्यावेळेला दिव्यांग मुलासाठी काम करतो तेव्हा मला माझ्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्काराने सन्मानित केलेले म्हणजे शासनाचा शासनाचा पुरस्कार मिळालाय मला. त्याचबरोबर एक पुरस्कार नाही तर अशा अनेक मला पुरस्कार मिळालेले आहेत, खाजगी संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मी नेहमी तळागाळात राहतो. मतदार राजाला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. म्हणजे मतदाराची म्हणजे आपला जो काय मतदार आहे त्यांनी आपल्याला निवडून दिले आणि मग त्याचं काम करणं ही आपल्या सामाजिक जबाबदारी आहे. ही सामाजिक जबाबदारी मी लक्षात घेतो आणि त्या पद्धतीने मी काम करत असतो. कुणाचाही प्रभागातून फोन येऊ द्या, कसलंही काम असू द्या, मी घरपोच करतो. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये एक माझं विजन आहे, फक्त 5 वर्षातून मला एकदाच मत द्या आणि 5 वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करण्याची मला संधी द्या. आणि निश्चितपणे या प्रभागामध्ये मला निश्चितपणे प्रचंड मताधिक्यानं इथला मतदार बंधू किंवा हा इथला मतदार राजा मला निवडून देईल आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मी काम केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी हा माझा विश्वास आहे लोकांचा. बरोबर. पण आता असं एक होतं की गेले कित्येक वर्ष झालं प्रशासक आहे. प्रशासक का बसल्यानंतर तुमच्यासारख्या नगरसेवकांना किंवा विद्यमान अजून जे उमेदवार होते त्यांना काम करणं अवघड जात होतं प्रशासक असल्यामुळे. त्या वार्डात फंड आणणं किंवा विविध कामं करणं. तर गेली 7 ते 8 वर्ष झालं प्रशासक आहे, म्हणजे 4 वर्ष झालं प्रशासक आहे, पण 7 ते 8 वर्ष झालं निवडणुकाच लागल्या नाही. यामुळे काय अडचण आली का तुम्हाला? काय कसं असं माहिती का, आता 2016 ते 2022 मुदत संपली 2022 ला. त्याच्यानंतर प्रशासक लागला. प्रशासक लागल्यानंतर प्रशासक हा आत्ताचे जे सत्तारूढ आहेत त्यांच्या ताब्यातला प्रशासक होता, त्यांनी तो आणला होता. त्यांनी जाणीवपूर्वक फलटण शहरातील रस्त्याची कामं रखडवली. हीच जर निवडणूक सन 2022 साली झाली असती तर 22 साली श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून सगळे रस्ते शहरातले चकाचक झाले होते. 14 कोटीची तरतूद रामराजांनी केली आणि सगळे रस्ते केले. पण मी असं म्हणेन की फलटण शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे गेल्या 2 वर्षापासून खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, त्यामुळे फलटण शहरातले रस्ते खराब झालेले आहेत. साखर कारखाने फलटण तालुक्यामध्ये 4 आहेत, त्यामुळे ऊसाची वाहतूक आहे, जड वाहनाची वाहतूक आहे, त्यामुळे रस्ते खराब झालेत का ते 100% झालेत. आता विरोधक आमच्यावरती काय आरोप करतायत की रस्ते खराब आहेत, रस्ते खराब आहेत. अरे पण फलटण शहराचा आणि फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास हा श्रीमंत रामराजे यांनी केलाय का तर केलाय. कारण का फलटण शहरामध्ये फलटण तालुका हा 100% पूर्वी जर आपण बघितलं तर हा आदरके ते आंध्रोड हा पूर्ण दुष्काळी टापू होता आणि या टापूमध्ये कुसळं उगत होती. आज तो टापू जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सांगतो तो टापू जलमय झालेला आहे. त्या भागामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. त्याचबरोबर फळबागांची लागवड झालेली आहे. आज 4 कारखान्यांना पुरेल एवढा ऊस फलटण तालुक्यामध्ये तयार होतोय आणि उलट शिल्लक राहतोय तो बाहेरच्या कारखाने नेत आहेत. म्हणजे ऊसाचं क्षेत्र एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं शेतकऱ्यांच्या मध्ये. म्हणजे हे पाण्यामुळे झालं. श्रीमंत रामराजे साहेबांनी 1995 साली मंत्रीपदाची ऑफर धुडकावून पाणी आम्हाला देईल त्या सरकारला आम्ही पाठिंबा देणार म्हणून मुख्यमंत्री मनोज जोशी साहेबांना या इथं फलटणमध्ये आणलं आणि त्यांनी त्यांच्याकडनं कृष्णा खोऱ्याची स्थापना करून घेतली. त्या कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष रामराजे झाले आणि त्याच रामराजांनी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष झाल्यानंतर 2000 सालापर्यंत जे पाणी अडवायचं होतं महाराष्ट्राच्या वाट्याला ते पाणी अडवलं आणि ते पाणी अडवण्याचा परिणाम असा झाला की बलकवडी एक धरण आहे, 2 धरणाच्या बॅक साईड शोधली, तिथं बलकवडी धरणाची निर्मिती केली. त्या धरणामध्ये पाणी अडवलं, जवळपास 150-200 किलोमीटरचा कालवा आणला. म्हणजे त्यांच्याच काळात पाणी अडवलं आणि त्यांच्याच काळात कालवा पण झाला, धरण पण बांधलं, पाणी पण अडवलं, कालवा पण झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळलं. असा महाराष्ट्रामध्ये मला वाटते एकमेव श्रीमंत रामराजे साहेब असतील. मला आजही आठवते की चव्हाण साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी पण एक धरण बांधलं आणि त्या धरणाचं पाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये नेलं. त्याच्यानंतर नंबर 2चं काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केलं. आज कुठल्याही मुख्यमंत्र्याला जमलं नाही, ते काम केलं. फलटण तालुका 50% दुष्काळी होता. फलटण तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून होती, ती आज 90% फलटण तालुका हा सिंचनाखाली आलेला आहे. आज तुम्ही शेजारी आपण म्हणतो सर विरोधक म्हणतात की फलटणची बारामती झाली पाहिजे, फलटणची बारामती झाली, पण हे सगळं झूट आहे. बारामतीमध्ये सुद्धा फलटण तालुका एवढा सुकाळ नाही. बारामतीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे जवळपास 25-30 गाव ही दुष्काळी पट्ट्यामध्ये मोडली जात आहेत. आज तोही तालुका 70% दरम्यान सिंचनाखाली असेल, पण फलटण तालुका हा राज्यामध्ये सर्वात
जास्त सिंचनाखाली असणारा तालुका म्हणून श्रीमंतरा आहे. आणि ती ओळख ही श्रीमंत रामराजे यांच्यामुळे झाली. म्हणजे देवगडचं फक्त- पाणी अडवलं, तुम्हाला माहिती आहे. देवगडचे कालवे काढले, मध्यंतरीच्या काळात ओपन कॅनल सिस्टीम बंद झाली, त्यामुळे आता अंडरग्राऊंड कॅनलची सिस्टीम आलेली तुम्हाला माहिती आहे. पण धरणामध्ये पाणी अडवल्यामुळंच पश्चिम महाराष्ट्र, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही दुष्काळी परिस्थिती आढळून येताना दिसत नाही. अगदी तुम्ही मानचं घ्या, खटावचं घ्या, खंडाळा तालुका एकदम भकास तालुका होता, पण त्या ठिकाणी सुद्धा श्रीमंत रामराजे साहेबांनी पाणी आणले. आज आज आम्ही खंडाळा तालुका किंवा शिरवळ ठिकाणी जात असताना, फिरत असताना आज तिथली लोक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे उपकार मानतात की केसुर्डी सारख्या ठिकाणी MIDC आणली किंवा तिथं सेज बसवला, ह्या मोठ्या स्पेशल इकॉनॉमिक झोन बसवला आणि त्यांना हजारो युवकांना तिथं काम मिळालं, हाताला काम मिळालं, हे बोललं जाते वेळोवेळी तिकडे गेल्यानंतर. हे खरंय का? काय वाटतं तुम्हाला? त्यांच्यामुळे हे नाही, हे श्रीमंत रामराजे यांच्या कामाचं श्रेय आहेच, कुणी नाकारू शकत नाही. तुम्हाला माहित नाही, केवळ रामराजे साहेबांनी खंडाळ्यामध्ये MIDC आणली नाही, खंडाळ्यात आणली, शिरवळमध्ये आणली, परत तुम्हाला सांगतो लोणंदमध्ये आणली, फलटणमध्ये आणली. फलटणमध्ये तर देशातला सर्वात मोठा कमीचा मेगा प्रोजेक्ट आणला. आज त्या ठिकाणी 14 प्रकल्प चालू आहेत. आज त्या ठिकाणी पुरा रामराजे साहेबांच्या मुलानं म्हणजे श्रीमंत अनिकेत राजे यांनी आता महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी आणलेली आहे. इंडिया ट्यूब ही कंपनी फलटण तालुक्यातील जवळपास 7 ते 8 हजार युवकांना काम या MIDCच्या माध्यमातून मिळाले. त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन, तुम्हाला माहिती आहे की श्रीमंत संजीवराजे यांचा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आहे. आज त्या ठिकाणी आज तो देशात नंबर 1चा प्रोजेक्ट आहे. देशाच्या बाहेर त्यांची उत्पादनं जात आहेत आणि ही नुसती उत्पादनं जात नाही, तर त्याच्या माध्यमामधून जवळपास फलटण तालुक्यातील आणि शहरातील 4 ते 5 हजार महिला आणि युवकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. एवढा रोजगार श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून मिळाला, तरी लोक म्हणतात रोजगार नाही. अहो, शेवटी एक काम संपलं की दुसरं काम उभं राहतं. गरज काय कधी संपत नाही, आपली बी गरज संपत नाही. मला वाटतं माझ्याकडे 2 चाकी असावी, परत वाटतं 4 चाकी असावी, परत वाटतं त्यापेक्षा चांगली असावी. म्हणजे अशी माणसाची भूक वाढत जाते. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा रोजगाराच्या बाबतीत म्हणजे पूर्ण ठरू शकत नाहीत. शेवटी प्रत्येक वेळेला गरज वाढत असते. आता रामराजे साहेबांचं हे काम तर केवळ तुम्हाला मी सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये काम झालं, सिंचन क्षेत्रामध्ये काम झालं, त्याच्या पलीकडे जाऊन क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं मोठं काम आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. आज फलटणमध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण आज उपलब्ध आहे. फक्त MBBS कॉलेज सोडले तर सगळे कॉलेज श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि अतिशय आदर्श आणि प्रचंड मोठी अशी फलटण एज्युकेशन सोसायटी, आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 4 ते 5 हजार लोकांना रोजगार प्राप्त झाले. म्हणजे आता तालुक्यातील जर 20-25 हजार लोकांना जर रोजगार प्राप्त होत असेल, तर ह्याच्यापेक्षा आणखीन महाराज साहेबांनी नेमकं काय करायचं? आम्ही तर म्हणतो की बाबा, जे काय आज फलटण आहे, जी काय फलटणची ओळख आहे ती श्रीमंत रामराजे साहेबांच्यामुळे. आणि रामराजे साहेबांनी केवळ म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली फलटण सुरक्षित आहे. फलटणमध्ये कुठल्याही प्रकारचं कुणालाही काडी एवढं दुःख पोचल इतकं सुद्धा चुकीचं काम राजगटाच्या माध्यमातून होत नाही. आता हा झाला तुमचा सर्व रामराजेंच्या उपक्रमाचा किंवा विकसनशील बुद्धिमत्वाचा हा विषय. परंतु आता मला तुम्हाला विचारायचं की 9 मध्ये तुम्ही काम करत असताना 9 मध्ये सुजलाम सुफलाम केलं, तसं आता तुम्ही 11 मध्ये आलाय. 11 मध्ये या मोठ्या समस्या आहेत का, की बाबा गटराच्या किंवा पेवर ब्लॉकच्या विविध समस्या? आता 11 मध्ये आल्यानंतर असंच काम तुम्ही पुढे चालू ठेवणार आहे का? तुम्ही नगरसेवक आता प्रभाग क्रमांक 11 मधील लोकांना माझ्या कामाचा विश्वास आहे. माझ्या कामाचा बोलबाला फलटण फलटण शहरामध्ये आहे. आणि त्यांना माहिती आहे की बाबा ह्यांच्या पॅनलला मत दिल्यानंतर हे जे येणारे उमेदवार आहे, किंवा मी असेल किंवा निकम मॅडम असतील किंवा अनिकेत राजे असतील, 100% आम्ही काम करून दाखवणार. आम्हाला लोकांचं काम पाहिजे. मला इतकी कामाची आवड आहे की कुठं काम करता येईल हे आम्ही साईड शोधत असतो. या प्रभागातल्या लोकांना मी तुमच्या माध्यमातून आश्वासित करतो, या प्रभागामध्ये एक आदर्श काम मी आणि आमचे सर्व सहकारी उभा करून दाखवेल. कुठलीही समस्या या भागातली असू द्या. एक तर हा भाग तसा बऱ्यापैकी चांगला भाग आहे. लक्ष्मीनगर याच्यामध्ये DED चौक आहे, तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंद नगरचा काय भाग आहे, नारळी बागेचा काय भाग आहे, उमाजीराय चौकाचा काय भाग आहे, किंवा हा आपण ज्या ठिकाणी बसलोय हा परिसर आहे. या परिसरामध्ये बंगल्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर स्लम्स एरिया सुद्धा या ठिकाणी आहे. त्या भागामध्ये एकही काम 5 वर्षात शिल्लक मी ठेवणार नाही. जसं मी 9 मध्ये काम केलं त्याच्यापेक्षा 9 मध्ये काम करत असताना मी थोडा बाहेर होतो, माझी मिसेस होती, तरी पण आम्ही काम केलं. आता स्वतः मी आत असणार आहे.
त्यामुळं कसलीही अडचण या प्रभागातल्या लोकांना येणार नाही. त्यांची सगळी कामं मी ही घरपोच करीन. फक्त त्यांनी मला एक फोन करायचा, एक फोन केल्यानंतर त्याला दुसऱ्या मिनिटाला त्याला प्रतिसाद मिळेल आणि त्या दिवसात त्याचं जे काय काम असेल ते मार्गी लागलेलं तुम्हाला दिसेल. धन्यवाद. आपल्या बरोबर होते या 11 मध्ये आपल्या नशीब आजमावणारे दस्तूर खुद्द नगरसेवक पदाचे उमेदवार दादासाहेब तोरबले. त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विकास कामाचा डोंगर अष्टपैलू व्यक्तिमत्वानं आपल्या प्रत्येक कामात अष्टपैलू व्यक्तिमत्वानं उभा केलेला आहे. आणि याच माध्यमातून आपल्याबरोबर दस्तूर खुद्द या प्रभागाचे विद्यमान उमेदवार होते. कशा पद्धतीने यांनी माहिती दिली, अक्षरशः जनसेवक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण तोरबले सरांकडून पाहावयास मिळाले. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, फलटण.